आपल्या कर्मापुढे आपल्या सत्कृत्यापुढे झुकावं लागतंय. त्याच मूर्तिमंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे महाराज त्यांच्या वर्तमानातील त्यांच्या दैनंदिन जीवनामधील सत्कृत्याचे धडे हे त्यांच्या समोर आलेले आहेत. त्याची फळं एक नवं जीवदान म्हणून सरांना या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि सर आपल्याला आपल्यात हजर आहे. तुम्हा सर्वांना मला एवढं काही शिकवलेले आहे की जगावं कसं, जीवनात जगावं कसं. खूप अडचणींनी त्यांनी पार केलेले आहेत आणि मला सुद्धा कशा अडचणी पार करावं हे शिकवलेलं आहे. कसं असतं, कसं जगावं, कसं राहावं ते सर्व त्यांनी आम्हाला शिकवलं. अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये, गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये, गारव्यासारखा. मनापासून उद्यापासून प्रणाम करतो, अभिवादन करतो. त्यावेळेस मी आयसीयू मध्ये होतो. माझ्या मनात तुम्हीच प्रश्न निर्माण होते की आपण पूर्वीसारखं जीवन जगू का, आपण जिवंत राहू का, असे अनेक विचार वेगवेगळ्या पंजा माझ्या मनात, माझ्या डोक्यात येत होते. परंतु मित्र माझ्या आयसीयू मध्ये डाव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो मी भाऊसाहेबांना दाखवला आणि मी सोबत महाराजांना मनोमन वंदन करत होतो, अभिवादन करत होतो. आणि तीच ऊर्जा महाराजांच्या व्यक्तिमत्वाच्या तुम्हाला माझ्या जीवनामध्ये आली आणि त्या ठिकाणी मी आज तुमच्यासमोर उभा आहे. पण तुम्हाला वाटत नव्हतं हा भाग्याचा दिवस माझ्या जीवनात परत येईल का. माझ्या मनामध्ये, माझ्या डोक्यामध्ये केवळ आणि केवळ शाळेचा आणि तुमचा विचार होता. दुसरा कोणताच विचार माझ्या डोक्यात नव्हता. सरदार सहा सरसावनी उठले चमके धरती पर वो तुम बन के आए, हर सवाल का हल जो दे पाए. तुम हो वो दीपक जो हर अंधेरा मिटाए. गुरु का